प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. जगाचे महान मार्गदर्शक तथागत बुद्ध यांच्यापासून प्रेरणा घेत आज जगभरामध्ये शास्त्रज्ञ जन्माला येत आहे, संशोधक जन्माला येत आहे. जगामध्ये एका बाजूला संशोधकांची रांग लागलेली असताना दुसरीकडे मात्र ज्या देशामध्ये तथागत बुद्धांनी जन्म घेतला त्या भारतामध्ये मात्र भोंदू बाबांची रांग लागलेली आहे, बलात्कारी बाबांची रांग लागलेली आहे. आसाराम घ्या, राम रहीम घ्या, आणि आताचा तो लिंग पिसाट अशोक खरात घ्या, या सगळ्या भोंदू बाबांची रांग लागलेली आहे. आणि त्यातल्या त्यात बलात्कारी. आज संपूर्ण विश्व विज्ञान क्षेत्रामध्ये नवी नवी क्रांती घडवत असताना आमच्या भारतातले भोंदू बलात्कारामध्ये नंबर 1 बनत आहे. आसाराम कमी होता की काय, राम रहीम कमी होता की काय, आता त्याच्यामध्ये हा अशोक खरात नावाचा कोणीतरी लिंग पिसाट त्याची भर पडलेली आहे. सध्या संपूर्ण जगभरामध्ये जेफ्री एपस्टीन या कुख्यात बलात्काराची चर्चा आहे. त्याच्या फाईलची, त्याच्या नोंदीची चर्चा आहे. त्याला कोण कोण भेटलं, त्याच्या संपर्कात कोण कोण आलं, त्यांची चर्चा आहे. दुर्दैवानं त्याच्यामध्ये आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यासह म्हणजे नरेंद्र मोदीचं सुद्धा नाव आलेलं आहे. त्या बलात्काराच्या यादीमध्ये नरेंद्र मोदीचं सुद्धा नाव फाईलमध्ये आलेलं आहे. आणि तसाच आमच्या महाराष्ट्रामधला दुसरा एपस्टीन हा अशोक खरात आहे की काय अशी शंका येते. कारण या अशोक खरातचे जे कोणी चेले आहेत ते राजकीय क्षेत्रातले मातब्बर आहेत, उच्च पदावरले चेले आहेत. रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, संविधानिक पदावर आहेत, त्यांचे तर फोटो व्हायरल होत आहेत, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याचे पाय धुताना, त्याच्या डोक्यावरती छत्री धरताना, बलात्काराच्या डोक्यावरती छत्री धरताना, बलात्काराचे पाय धुताना रुपालीबाईचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशोक खरात भविष्य जाणणारा, स्वतः त्याने दावा केला की मी भविष्य जाणणार आहे म्हणून. ज्याला स्वतःच भविष्य माहित नाही तो नराधम जगाचं भविष्य सांगत होता. आणि अशा या भोंदूच्या पाया पडायला आमची भोंदू मंडळी जात होती, राजकारणातली भोंदू मंडळी. मित्रांनो, विचार करा, हा अशोक खरात नावाचा जो कोणी आहे, मिळालेल्या माहितीनुसार, येत असलेल्या माहितीनुसार, बातम्यांनुसार, मीडियाच्या बातम्यांनुसार हा स्वतःची लघवी भाविकांना प्यायला देत होता. किती विकृत हा नालायक. आणि त्याचा तो मूठ तीर्थ म्हणून प्राशन करणारे सुद्धा आमचे भोंदू किती, आमचे मूर्ख किती, अंधभक्त, आमचे अंधभक्त, मूर्ख भक्त, ते सुद्धा त्याचा मूठ आनंदानं प्यायचे. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवलाय समाज. हा अशोक खरात इतका विकृत, ते याचे भक्त जे आहेत ते किती विकृत असतील. शेवटी गुरु तसेच चेले. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचे त्याच्याबरोबर ते संबंध उघड व्हायला लागलेले आहे. ज्यांचे संबंध त्याच्याबरोबर उघड होत आहेत त्यांनी राजीनामा देऊन मोकळं व्हावं. कारण शंका नव्हे, भीती आहे की या राजकीय दबावातून त्याच्या त्या तपास यंत्रणेवरती दबाव कदाचित येऊ शकतो. त्यामुळे या राजकारणी जे कोणी पदावरती असतील, संविधानिक पदावरती, त्यांनी राजीनामे द्यावे, मोकळे व्हावं. कारण तुम्ही पदावर असला काय नसला काय काही फरक पडत नाही समाजाला. तुम्ही पदावर असून काही दिवे लावत नाही.
ज्या बलात्कारांवरती समाजानं मुतलं पाहिजे, ज्या नीच भोंदू बाबांवर, बलात्कारी बाबांवरती समाजानं मुतलं पाहिजे, अशा भोंदू बाबांच्या बलात्कारांच्या पाय धुताना आमचे काही नेते दिसत आहे. त्याचे पाया पडताना आमचे काही नेते दिसत आहे. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.